तर ज्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्री फुले आधार योजना, त्यानंतर वसतिगृह आणि स्वयंपाकासाठी फॉर्म भरायचे होते, मग त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटकडून एक आणखी अपडेट आली आहे, ज्यामध्ये फर्स्ट इयरसाठी फॉर्म तर सुरू झाली आहे, परंतु आता गव्हर्नमेंटकडून सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयरसाठी सुद्धा आता नवीन अपडेट काढली आहे. ती अपडेट मी तुम्हाला पूर्ण संक्षिप्तपणे सांगतो. तर त्या अगोदर तुम्ही जर आपल्या नोकरी महाराष्ट्र चॅनलवर नवीन असाल तर आपल्या नोकरी महाराष्ट्र चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहील. त्याचप्रमाणे आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या, ज्या काही समाज कल्याणच्या लिस्ट लागणार आहे, म्हणजे स्वयंबंधना, त्यानंतर आधार योजना आणि वसतिगृहाच्या लिस्ट सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. तर तुम्ही जॉईन करा. ठीक आहे. तर चला आपल्या व्हिडिओकडे वळूया. तर ही अपडेट आपल्याला लोकसत्ता न्यूजपेपर म्हणजे नागपूरच्या न्यूजपेपरमधून मिळाली आहे. त्या ठिकाणी बघा काय दिलं आहे की इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्री फुले आधार योजना तसेच पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंयोजना अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. या ठिकाणी जसं मी अगोदर व्हिडिओ टाकले की तुमच्यासाठी आता मुदतवाढ भेटली आहे. जसं तुम्हाला वसतिगृहासाठी फॉर्म भरायचे आहे, आधार योजनेसाठी फॉर्म भरायचे आहे, त्यानंतर पंडित दीनदयाल योजनेसाठी फॉर्म भरायचे आहे, तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. मी तुम्हाला समोर सांगतो की कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. डायरेक्ट जर आधार योजना किंवा स्वाभिमानासाठी फॉर्म भरायचे आहे. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट वसतिगृहासाठी फॉर्म भरायचे आहे त्यामध्ये एस.सी कॅटेगरी विद्यार्थी येणार नाही, फक्त त्यामध्ये येणार आहे ओबीसी, त्यानंतर व्हीजेएनटी, त्यानंतर ईडब्ल्यूएस विद्यार्थी, त्यानंतर ऑर्फन विद्यार्थी आणि त्यानंतर डिसेबल पर्सन. म्हणजे जे ऑर्फन विद्यार्थी म्हणजे अनाथ विद्यार्थी आणि डिसेबल पर्सन म्हणजे जे दिव्यांग विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी फॉर्म भरू शकते. आधार योजनेसाठी जे मी अगोदर तुम्हाला कॅटेगरी सांगितले ते भरू शकते. फक्त जे पंडित दीनदयाल संयोजना आहे त्यासाठी जे विद्यार्थी NTC कॅटेगरीमध्ये तेच या ठिकाणी फॉर्म भरू शकते. ही गोष्ट लक्षात ठेवतात. ठीक आहे. काही जिल्ह्यातील वसतिगृहामध्ये निवड यादीनुसार प्रवेश देऊनही जागा रिक्त राहिल्याने प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये वसतिगृहामध्ये जागा शिल्लक आहेत. जे फॉर्म पुन्हा सुरू झाले या ठिकाणी आधार योजना, वसतिगृह आणि स्वयंपाकासाठी ही 2025ची ॲड आहे, जी जाहिरात निघाली होती. सध्या 2026ची जाहिरात या ठिकाणी निघायची आहे. ठीक आहे. त्यानंतर राज्यातील 12वी नंतरची BA, BCom, BSc तसेच व्यावसायिक व अव्यावसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वरील योजना राबवण्यात येतात. या ठिकाणी तुम्ही MA असून फर्स्ट इयरला तरी तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. या ठिकाणी फर्स्ट इयर म्हटलं आहे, म्हणजे तुमचं BA नंतर फर्स्ट इयर आणि MA नंतर फर्स्ट इयर. त्यानंतर जर तुम्ही सपोज MBA करत असाल तर MBAचं फर्स्ट इयर. ठीक आहे. या योजनेची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन माध्यमाने वसतिगृह प्रवेश प्रणालीद्वारे सुरू करण्यात आली आहे. याची वेबसाईट हॉस्टेल मॅनेजमेंट आहे. त्यानुसार प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत हे 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत वाढवण्यात आली असून पहिल्या निवड यादीनुसार प्रवेशाची अंतिम मुदत ही 26 फेब्रुवारी 2026 पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. या ठिकाणी तुम्हाला जर ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे वसतिगृहासाठी, तुमच्यासाठी लास्ट डेट आहे 15 फेब्रुवारी 2026 हे तुमच्या वसतिगृहाची लास्ट डेट आहे ऑनलाईन फॉर्म भरायचे. जे विद्यार्थी वसतिगृहासाठी फॉर्म भरणार आहे त्यांची 20 तारखेला लिस्ट लागणार आहे. 26 फेब्रुवारी 2026 नुसार जे विद्यार्थ्यांचं त्या लिस्टमध्ये नाव राहील त्यांनी नाही काय त्या वसतिगृहामध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे. ठीक आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत वेळोवेळी निर्देश देऊनही अनेक जिल्ह्यांमध्ये अद्याप जागा रिक्त असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यातील वसतिगृहामध्ये निवड यादीनंतरही जागा शिल्लक आहे त्या ठिकाणी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी सुधारित वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. याबद्दलचा व्हिडिओ मी अगोदर आपल्या चॅनलवर टाकला आहे, तर तुम्ही चेक करून घ्या. त्यानंतर या योजनेअंतर्गत एकूण प्रवेश क्षमतापैकी 70% जागा या व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, तर 30% जागा हे बिगर व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी. तर जे विद्यार्थी प्रोफेशनल कोर्समध्ये आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी 70% जागा या ठिकाणी आरक्षित असते आणि जे विद्यार्थी बिगर व्यावसायिक आहे म्हणजे नॉन प्रोफेशनल कोर्समध्ये विद्यार्थी येते त्यांना 30% या ठिकाणी आरक्षित जागा या ठिकाणी त्यांच्या ठेवल्या जात असते. मुदतीनंतर ही जागा रिक्त राहिल्यास त्या जागेवर द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे. जसे की मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की जे विद्यार्थी सेकंड इयर, थर्ड इयर आणि फोर्थ इयरला आहे
त्यांच्यासाठी आता गव्हर्नमेंटकडून एक नवीन अपडेट आली आहे. तर ही अपडेट आहे, ज्या विद्यार्थ्यांनी आता फॉर्म भरले आहे फर्स्ट इयरसाठी, समजा वसतिगृहासाठी भरले किंवा आधार योजनेसाठी भरले किंवा स्वयं योजनेसाठी भरले, त्या विद्यार्थ्यांचा जर या ठिकाणी नंबर लागला नाही किंवा फॉर्म कमी झाले, तर जे विद्यार्थी सेकंड इयर, थर्ड इयर आणि फोर्थ इयरला असेल त्यांच्यासाठी पुन्हा लिंक सुरू होणार आहे. नंतर तुम्ही जर सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयरला असाल तर सध्या तुम्ही अप्लाय करू नका. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता या ठिकाणी, असं काही नाही आहे. फक्त तुमचा या ठिकाणी फॉर्म हा होल्डवर जाणार आहे. कारण सर्वात प्रथम या ठिकाणी प्रिफरन्स जे फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहे त्यांना या ठिकाणी दिली जाते. जर जागा शिल्लक असेल तर सेकंड इयर, थर्ड इयर आणि फोर्थ इयरला या ठिकाणी जागा दिल्या जाते. तर सरकारच्या माध्यमातून जे अपडेट आता या ठिकाणी मिळाली आहे, तर जे विद्यार्थी सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयरला आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी पुन्हा लिंक सुरू होणार आहे. ही लिंक मार्चमध्ये सुरू होऊ शकते असा अंदाज आपण धरू शकतो. ठीक आहे. त्या संदर्भात लवकर ऑनलाईन प्रक्रिया या ठिकाणी सुरू केली जाणार आहे. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात 100 मुली आणि 100 मुलांना वसतिगृहात प्रवेश दिला जाणार आहे. या ठिकाणी समजून घ्या, ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी जागा बघू शकता. तुमच्या जिल्ह्यामध्ये 100 मुलं आणि 100 मुली यांनाच या ठिकाणी वसतिगृहामध्ये प्रवेश मिळणार आहे. 100च्या वर पण नाही, 100च्या कमी पण नाही. 100 मुलं, 100 मुली. ठीक आहे. त्यानंतर ज्ञानज्योती सावित्री फुले आधार योजनेत प्रत्येकी 300 मुला-मुलींना लाभ दिला जाणार आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सपोज तुमचा जिल्हा आहे त्यानुसार 300 मुलं आणि 300 मुली या ठिकाणी लाभ मिळणार आहे. म्हणजे टोटल 600. ठीक आहे. वसतिगृहामध्ये जागा उपलब्ध नसल्यास ज्ञानज्योती सावित्री फुले आधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात येतात. या योजनेतून पात्र विद्यार्थ्यांना भोजन, निवास तसेच निर्वाह भत्ता दिला जातो. या ठिकाणी एक गोष्ट समजून घ्या, की ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळणार नाही त्यांना ज्ञानज्योती सावित्री फुले आधार योजना मिळणार आहे किंवा स्वयं योजना मिळणार आहे. जर तुम्ही NTC कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला स्वयं योजना मिळणार आहे. आणि मेन म्हणजे जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं, की ज्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट ज्ञानज्योती सावित्री फुले आधार योजना आणि स्वयं योजनेसाठी फॉर्म भरायचे असेल, ते विद्यार्थ्यांना काय करायचं, अगोदर समाज कल्याण ऑफिसला भेट द्यायचं आहे. त्या ठिकाणी विचारायचं आहे, की आपल्या जिल्ह्यांमध्ये डायरेक्ट ज्ञानज्योती सावित्री फुले आधार योजना त्यानंतर स्वयं योजनेसाठी फॉर्म सुरू झाले काय? जेव्हा समाज कल्याण ऑफिसकडून सरच्या माध्यमातून तुम्हाला हो म्हणतील तेव्हाच तुम्ही ज्ञानज्योती सावित्री फुले आधार योजना किंवा स्वयं योजनेसाठी फॉर्म भरा. अदरवाईज तुम्ही फॉर्म भरू नका डायरेक्ट. कारण जर तुम्ही फॉर्म भरसाल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊन जाईल आणि तुम्हाला योजनासुद्धा नाही मिळणार आणि तुमचे पैसेसुद्धा वाया जाईल. त्यापेक्षा काय करायचं, तुम्ही अगोदर भेट देऊन द्यायचा. ज्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट वसतिगृहासाठी फॉर्म भरायचा आहे ते लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. कारण लास्ट डेट 15 फेब्रुवारी आहे. तर तुम्ही लवकर फॉर्म भरून घ्या जेणेकरून तुमचा नंबर हा लवकर लागेल आणि तुमचा वसतिगृहामध्ये प्रवेश निश्चित होऊन जाईल. जर तुम्हाला वसतिगृह नाही मिळाला तर तुम्हाला बेनिफिट मिळणारच आहे. वसतिगृहामध्ये फिल करण्याचा एक फायदा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याच पद्धतीची ॲफिडेव्हिट लागत नाही. कमी डॉक्युमेंटमध्ये लवकरात लवकर फॉर्म भरून जाते. जर वसतिगृहामध्ये नंबर नाही लागला तर आपल्याला बेनिफिट मिळते. आधार योजना आणि स्वयं योजना तर मिळणारच आहे. ठीक आहे. आणि एक महत्त्वाचं तुम्हाला सांगून देतो, तुमच्याकडे जर सध्या डॉक्युमेंट नाही आहे तर तुम्ही वसतिगृहाला अप्लाय करा. कारण ॲफिडेव्हिट बनवायला 2 ते 3 दिवस लागते आणि आपल्यापाशी दिवस कमी आहे. 15 फेब्रुवारीच आहे आपल्यापाशी. जर तुम्ही आधार योजना आणि स्वयंसाठी फॉर्म भरायचा विचार करत असाल तर शक्यच नाही की लवकरात लवकर तुमचा फॉर्म अप्लाय होईल. कारण ॲफिडेव्हिट करण्यासाठी 2, 3, 4 दिवस लागूनच जाते. तुम्ही सिंपल काय करा, वसतिगृहासाठी फॉर्म भरा. जर नंबर लागला तर चांगला आहे. जर नाही लागला तरी तुम्हाला आधार योजना, स्वयं योजना तर मिळते. ठीक आहे. आणि मेन म्हणजे जर तुम्ही वसतिगृहाचा फॉर्म भरला किंवा आधार योजनाचा फॉर्म भरला किंवा स्वयं योजनाचा फॉर्म भरला तर तुम्हाला अगोदर ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन भरून तुम्ही ऑनलाईन प्रिंट काढा. जे विद्यार्थी वसतिगृहासाठी फॉर्म भरतील, ज्या वसतिगृहासाठी त्यांनी फॉर्म भरला असेल त्यांनी त्या वसतिगृहामध्ये जाऊन ऑफलाईन डॉक्युमेंट सबमिट करून द्यायचे आणि त्याला पूर्ण झेरॉक्स अटॅच करून द्यायचे जे तुम्ही ऑनलाईन सबमिट केले होते. तर जे विद्यार्थी ज्ञानज्योती सावित्री फुले आधार योजना आणि स्वयं योजनाबद्दल फॉर्म भरतील तर त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, प्रिंट काढायचे आहे आणि ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही शिक्षण घेताय त्या जिल्ह्याच्या समाज कल्याण ऑफिसला ते सबमिट करून द्यायचं आहे. बस तुम्ही एवढं काम करा. त्यानंतर तुमच्या लिस्ट लागते. लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा भेटून जाईल. तुम्ही नोकरी महाराष्ट्र टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. जेणेकरून तुम्हाला त्या लिस्ट भेटून जाईल. मला वाटते की तुमचे 99% या ठिकाणी पूर्ण कन्फ्युजन दूर झाले असेल आधार योजनाबद्दल, वसतिगृहाबद्दल आणि स्वयं योजनाबद्दल.
आणि तुमचे जर आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही निश्चित कमेंटमध्ये विचारा. त्याचप्रमाणे तुम्ही मला मेलसुद्धा करू शकता. माझं मेल आहे naukrimaharaashtra@gmail.com. त्या ठिकाणी मेल करा. मी याबद्दल आपल्या मेंबरशिपमध्ये व्हिडिओ टाकणार आहे. तुमचे पूर्ण क्वेश्चनचे आन्सर त्या ठिकाणी देणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी मेंबरशिप जॉईन नसेल केली त्यांनी मेंबरशिप जॉईन करून घ्या. फक्त तुम्हाला मंथली या ठिकाणी ₹59 लागणार आहे. जर तुम्हाला आपल्या नोकरी मास्टर चॅनलमधून संपूर्ण माहिती व्यवस्थित मिळत असेल तर तुम्ही आपल्या नोकरी मास्टर चॅनलची मेंबरशिप जॉईन करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल तर जॉईन करा, नाहीतर काही हरकत नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या नोकरी मास्टर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. त्याचप्रमाणे आपल्या मित्रमंडळींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना आधार योजना किंवा स्वयं योजना किंवा वसतिगृहाबद्दलचे जे काही कन्फ्युजन असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना या योजनेची खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला तर खूप मोठी गोष्ट राहील. तर तुम्ही अशा पद्धतीने एकमेकांना मदत करा. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय शिवराय.